देवळाली कॅम्प ते भगूर या रस्त्याची सुधारणा काम अर्धवट होऊन सध्या बंद पडलं आहे। याबाबत ठेकेदारांशी संपर्क साधला असता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर निधीतील रक्कम न मिळाल्यामुळे रस्त्याची दुरुस्ती काम थांबवण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला। नकटीच्या लग्नाला 17 विघ्न अशी अवस्था देवळाली कॅम्प भगूर रस्त्याची झाली आहे। शनिवार दिनांक 9 डिसेंबर रोजी देवळाली कॅम्प ते भगूर रस्त्याच्या सुधारणा कामास प्रारंभ झाला होता। देवळाली कॅम्प सिलेक्शन पॉईंट ते वर्कशॉप पर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आले आणि डागडुजी होऊन पुन्हा पुढील काम बंद झाले। त्यामुळे पुन्हा वाहनधारक आणि भगूर तसेच पंचक्रोशीतील गावकऱ्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जाऊ लागला। अगोदरच या रस्त्याच्या दुर्दशेने सर्वजण त्रस्त होते। त्यात खासदार आणि आमदारांच्या श्रेयवादाच्या लढाईत रस्त्याचं काम निधी मंजूर असूनही रखडलेलं होतं। त्यावर प्रसारमाध्यमांनी आवाज उठवताच रस्त्याचे काम दिनांक 9 डिसेंबरला सुरू करण्यात आले, तेही सध्या अर्धवट स्थितीत पुन्हा ठप्प झालेले आहे। यावर जनमानसात संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या। त्या संदर्भात रस्ता कामाचे ठेकेदार केतन बोडके यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे। सदरचे काम सार्वजनिक बांधकाम नाशिक विभाग अंतर्गत खासदार हेमंत गोडसे यांच्या विशेष प्रयत्नातून होते। मात्र या कामास मंजुरी निधीतून देयकाची रक्कम मिळत नसल्यानं पैशाअभावी ठेकेदार केतन बोडके यांनी काम थांबवण्याचा खुलासा केला। सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत शासकीय कामे करणाऱ्या ठेकेदारांना कामाची देयके वेळेवर मिळत नसल्यामुळे ठेकेदार आर्थिक संकटात सापडले। सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देयके देण्यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे शासकीय कंत्राटदार अडचणीत आले असंही यावेळी ते म्हणाले। मिळालेली रक्कम लावून रस्त्याचे काम सुरू केले, मात्र पुढील कामासाठी आर्थिक अडचण आल्यामुळे देवळाली कॅम्प भगूर रस्ता सुधारणाचे काम स्थगित करण्यात आल्याची माहिती ठेकेदार केतन बोडके यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिककडून निधी उपलब्ध होताच पुन्हा देवळाली कॅम्प ते भगूर पांढुरी रस्त्याचं काम सुरू केलं जाईल। रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून संपूर्ण रस्त्यांचे डांबरीकरण करून रस्ता व्यवस्थित केला जाईल अशी ग्वाही रस्त्याचे ठेकेदार केतन बोडके यांनी दिली आहे। द हिंद न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प भगूर।